आपण सध्या यावेळी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आहे। सध्या महाराष्ट्र अधिवेशन चालू आहे। अधिवेशन सुरू असताना आपण पाहू शकता माझ्या पाठीमाग प्रत्येक संघटनकडनं किंवा संस्थेकडनं पक्षांकडनं विविध संघटनांकडनं या ठिकाणी आंदोलन येतात आणि आंदोलन असल्यावेळेस उन्हाळा असल्यावर ऊन जास्त असल्यावर एक शेड बांधलं जातं, तंबू बांधलं जातं। या तंबूची कुठलीही परवानगी घेतली जात नाही, कुठलाही परवाना घेतला जात नाही। मुंबई महानगरपालिकेचे कायदे नियम या ठिकाणी धाब्यावर ठेवून मुंबई महानगरपालिकेला जे कायदे नियमांची पायमल्ली केली जात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जनरेटर सुद्धा या ठिकाणी आणून आतमध्ये ठेवलेला आहे वीज पुरवठा करण्यासाठी, ज्याचे निघण्याचा कुठलाही या ठिकाणी मार्ग नाहीये। बाहेर जर आग जण झाली एखादी किंवा मोठी काय दुर्घटना घडली तर हा जो जनरेटर आहे तातडीने बाहेर काढता येऊ शकणार नाही। हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी नागरिक येतात, त्यांना कुठेही कोणत्याही पद्धतीची सोय सुविधा या ठिकाणी नाहीये। दुसरीकडे आग लागली तर इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, डेकोरेटर आहे, त्याच्याकडनं आग विझवण्याचे कोणत्याही पद्धतीचे मार्ग उपाय पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। मुंबई महानगरपालिकेचे कायदे नियमांची पुन्हा या ठिकाणी पायमल्ली करताना दिसून येत आहे। या मैदानामध्ये उच्च न्यायालयाकडनं जे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची सुद्धा गाईडलाईन या ठिकाणी फॉलो केली जात नाही। कॅमेरामॅन शैलेश मुंबईहून व्हॉइस ऑफ इंडियासाठी सलीम खदीम।